ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी असेल तर करू नये. कारण त्या काळामध्ये तुम्हाला हे निगेटिव्ह मेटाबॉलिक सिस्टीम ही उपयोगी पडत नाही. किंवा जसं मी म्हटलं अत्यंत हायली ॲडव्हान्स कॅन्सर आहे, अशा वेळी नाही करायला पाहिजे. मग समजा म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी बेरियाट्रिक सर्जरी केली तर तुम्ही मगाशी उल्लेख केला होता तर चालू शकते, म्हणजे प्रेग्नंट राहू शकतात लोक? नक्की. इनफॅक्ट प्रेग्नन्सीमध्ये असणारा सगळ्यात मोठा अडथळा हा वजन आहे. कारण वजनामुळे अंडाशय चांगलं काम करत नाही, ओव्हरी चांगली काम करत नाही, PCOD बनतं. त्यामुळे तुमच्या ओव्हरीची एग क्वालिटी जी असते ती पुअर असते. दुसरं, त्याच्या भोवती जे वातावरण आहे तुमच्या बॉडीमध्ये फिरणारं ते सुद्धा इन्फ्लमेटरी असतं, म्हणजे सुजेचं असतं, आणि ते सुद्धा तुमच्या ओव्हरीला किंवा फर्टिलिटीला अडचण आणतं. त्यामुळे प्रेग्नंट बायकांमध्ये सहसा प्रेग्नन्सी लवकर लठ्ठ बायकांमध्ये प्रेग्नन्सी सहसा लवकर राहत नाही. नंबर 1. हीच गोष्ट मुलांमध्ये घडते, कारण त्यांची शुक्रजंतूची क्वालिटी आणि क्वांटिटी ही दोन्ही पुअर असते. परफॉर्म करता येत नाहीत त्यांना ॲक्टिव्हिटीज, हे दुसरं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तरी पण हाणून मारून कोणती बाई प्रेग्नंट झाली एका विशिष्ट BMIच्या पुढे, 33 BMIच्या पुढे, तर येणारी डायबिटीज BPची शक्यता तिच्यामध्ये खूप वेगाने येते. त्याचा इफेक्ट बेबीवर होतो. बेबीचं जे भोवतालचं वातावरण आहे, ज्याला आम्ही एपिजेनेटिक्स म्हणतो, की पोटात बाळ असताना आईची तब्येत कशी असणं, त्यावेळेला जर तिला लठ्ठपणा आहे, डायबिटीस आहे, दम लागत आहे, सूज आहे, BP आहे, अशा गोष्टी असतील तर ऑटोमॅटिकली बेबीकडे जाणारे पण हे गोष्टी संक्रमित होतात आणि त्या बाळाला लाँग टर्ममध्ये हे आजार फार लवकर वेगाने लहान वयात येतात. बाळांची वाढ नीट न होणं, जन्मजात मृत बाळ निर्माण होणं, म्हणजे स्टिल बॉर्न ज्याला आम्ही म्हणतो ते होणं, किंवा स्मॉल फॉर द जेस्टेशनल एज, किंवा डिसीज बेबी, हे लठ्ठ बायकांमध्ये जास्त दिसतं. नॉर्मल वजनाच्या किंवा कमी वजनाच्या बायकांमध्ये हे कमी दिसतं. तर त्यामुळे लठ्ठपणाची जर तुम्हाला ट्रीटमेंट आवश्यक आहे हे कळत असेल तर तुम्ही वाट बघू नका, उलटं तुम्ही पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी योग्य वेळेत ट्रीटमेंट घ्या. अच्छा, म्हणजे लठ्ठपणा आणि म्हणजे आपल्या बाळाचं हेल्थ चांगलं हवं असेल तरीसुद्धा बेरियाट्रिक सर्जरी हा एक चांगला पर्याय असू शकतो.